आणि आजच्या या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये दोन आमचे कॉलेजचे मित्र सोबत छत्रपती संभाजीनगर तब्बल त्यांच्यासोबत आयुष्यातील मूल्यवान 5 वर्ष काढलेली रामेश्वर जगताप आणि एकूण ऋषिकेश दासरे। मित्रांनो, आता जो आपलं टार्गेट असणार आहे ते असणार आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि आता आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे। त्या ठिकाणापर्यंत जितके धुके दिसायलेत ना त्या धुक्यापर्यंत आपल्याला जायचं आहे। जमलं? जोरजोरात पाऊस चालू झालेला आहे इथे। मित्रांनो, ब्रह्मगिरी जाण्याच्या आधीच पाऊस चालू झाला। मित्रांनो, थोडं 200-300 मीटर पर्यंत जर वरी चढलं खूप दम लागलेला आहे आणि पायऱ्या पण चढा वाटत नाहीत। इतक्या 150 डिग्री अँगलमध्ये पायऱ्या पण आहेत। खूपच जास्त प्रमाणात पाऊस येत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं तसं खरंच ब्रह्मगिरीवर पूर्णपणे चढता येतो का नाही का अर्ध्यातूनच वापस यावं लागेल हे बघावं लागेल आपल्याला। हे दोघं पण आहेत सोबत, पाठीमागं चलत आहेत। एनर्जी खूपच डाऊन झाली आहे त्यांची। हा सर, बघू शकता एकदम भयान ब्रह्मगिरी, एकदम निसर्गमय आनंदमय वातावरण आणि खरंच पावसाळ्यात ब्रह्मगिरीला येण्याची मजाच काही वेगळी बघू शकता। आणि पहिल्यांदाच ब्रह्मगिरीवर प्रत्यक्ष धबधब्याचा अनुभव घेतल्यानंतर खूपच भारी वाटत आहे।
गिरी पर्वतावर कोरून केलेलं अतिशय देवाची सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम डोंगरामध्ये कोरून केलेल्या पायऱ्या आहेत आणि एकदम 180 अँगलमध्ये पायऱ्या. आपण एकदम ब्रह्मगिरी पर्वताच्या मध्यावर आलेलो आहोत आणि इथून बघा ब्रह्मगिरी पर्वताचा कसा लुक दिसतो. एकदम अद्भुत असा लुक आहे ब्रह्मगिरी पर्वताचा. हे बघा आणि एका ठिकाणाहून आपल्याला या ठिकाणी असंख्य धबधबे पाहायला मिळतात. मित्रांनो आता ब्रह्मगिरी पर्वताच्या मध्यावर येऊन पोहोचलेलो आहोत, पण सायंकाळचे ठीक 6 वाजलेले आहेत. आता वरी काही जाणं होणार नाही, अंधार पडायला थोड्याच वेळात सुरुवात होईल. त्यामुळे आम्ही आता इथूनच खाली जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.